नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर दिवाळी काही संपत नाही, म्हणजे दिवाळी तर संपली पण आमच्या घरचं फराळ काही बनवणं संपत नाही. तर जे फराळ लास्ट टाईम बनवलं होतं, म्हणजे दिवाळीच्या तेवढ्यात बनवलं होतं, ते सगळं फराळ संपलं. कारण सगळ्या बहिणी येतात, सगळ्या बहिणी आल्यानंतर मग तेली शिदुरी म्हणून द्यायची असते, तर मग तेली शिदुरी देणं पडते. तर त्या कारणानं कसं फराळ सगळं संपून गेलं होतं, खतम झालं होतं. आणि आशूच्या बाबाचं कसं असते, त्याला चिवडा जास्त आवडते. तर त्या कारणानं घरी नेहमी 2 महिन्यात 3 महिन्यात चिवडा बनवतातच. असं नाही की दिवाळी हे म्हणून आताच बनवलं, असं नेहमीच बनवतात. तर इथं सासूबाई चिवडा बनवायसाठी बसल्या होत्या. आता मी चिवडा बनवायचं म्हटलं तर एक तर पोरगा येते मधात, आणि दुसरं म्हणजे 8वा महिना सुरू आहे, मला इकडून जास्त बसून होत नाही. किंवा मग केलंही बसूनही काम केलं समजा चुलीजवळ, तर मला 8वा महिना सुरू असल्या कारणानं मग ती मळमळ होणं, उलट्या होणं हे सुरू होते. मग शेवटी तेलकट वास आल्यावरती तर प्रॉब्लेम सुरू होणारच. त्या कारणानं मग सासूबाईच बसल्या, तेच करत बसल्या. दिवाळीचं फराळ तर संपलं होतं, पण आता हे घरी खायसाठी म्हणून बनवणं सुरू होतं. आता इथं तिळाचे लाडू बनवायचे होते, म्हणून गूळ कापायसाठी मग मी इकडच्या रूममध्ये बसली होती, कारण तिकडे सगळं तळणाचं होतं. आणि अशी मधात करते कोणत्याही गोष्टी, तर हे सगळ्यालाच माहीत आहे. आता जसं की तुम्हाला वाटत असेल की आता मला कंटिन्यू व्हिडिओ आता कमी होत चालले, कारण आता प्रेग्नन्सीमुळे थकवा येते, तर काही फोन घ्यायची इच्छा होत नाही, की व्हिडिओ काढायची इच्छा होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मला कार्टून असं करते, नेहमीच करते. त्याला फोन दिसला की तो काहीतरी फोनमध्ये फोन घेऊन उचलेन, काहीतरी तोंड वाकडं तिकडं करीन, असं त्याचं कंटिन्यू सुरूच असते. मग त्या कारणानं कसं थोडंसं व्हिडिओले म्हणजे नाही का ब्रेक भेटत चालला. आणि मग कसं आता एक वेळा ब्रेक भेटला म्हणजे मग व्ह्यूज कमी झाले, सबस्क्रायबर कमी होत चालले. ह्या गोष्टी आता सगळ्यात आता त्यातच सुरू झाल्या. तर व्ह्यूज कमी झाले, चांगला 2000 घंटे वॉच टाईमच्या समोर गेला होता, पण तोही आता कमी कमी होत चालला. तर आता ती गोष्ट खरीच आहे, कमी होणारच. मला व्हिडिओज येत नाही आहेत, म्हणजे मी व्हिडिओज शूट करत नाही, टाकत नाही, म्हटल्यावर व्ह्यूज येतील कसे. पहिले चांगले 400-500 1000 किंवा मग 1,500 हजारापर्यंत मला लाँग व्हिडिओले व्ह्यूज आले. पण आता 30-40-50 ते येतात, नाहीतर येतही नाहीत, असेच व्ह्यूज यायले चालू झाले. कारण मला व्हिडिओज टाकणं एवढे नाही आहेत म्हणून. आता याच्यात चुकी माली आहे, दुसरी कोणाची नाही. पण आता शेवटी विषय तोच की प्रेग्नेन्सीच्या कारणानं मला व्हिडिओ काढता येत नाही आहे, जमत नाही आहे. आणि त्यात आशूजवळ आम्ही फोन देणं कमी म्हणजे बंदच केलं. मग त्याला असंच फोन दिसला का व्हिडिओ काढताना, की मग तो उचलून घेऊन जाते. मग त्याच्याजवळून फोन घेतला की मग अजून त्याचं रडणं सुरू होते. त्या कारणानं मग मी इथं त्याच्याजवळ एक तर फोन देणं बंद केला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन जवळून दुर्लक्ष झालं म्हटल्यावर मग व्हिडिओ इकडे दुर्लक्ष झालं. तर शुक्रवार होता, याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर लाँग व्हिडिओ राहिला होता शेअर करायचा, म्हणून तोच आज तुमच्यासोबत करत आहे. भजे आणि जिलेबी आमच्या आठवडी बाजारात 1 नंबर भेटते, अप्रतिम राहते. तर तेच भजे आणि जिलेबी म्हणजे बाजारातून आणून दिल्या होत्या सासूबाईनं. आता प्रेग्नेंट आहे मी आता, तर आता भजी जिलेबी मला खाणं जमून जाईन. आता खाल्ले तर चालतात, पण एक वेळा डिलिव्हरी झाली की बेसनाचं काही खाऊ येत नाही म्हणतात. तर बेसनाचं खाता येणार नाही, अजून जिलेबी खाता येणार नाही, म्हणून जे खायचं आहे ते आत्ताच खाऊन घे म्हणतात. मग नंतर तुला पथ्य पाळायची असतेच डिलिव्हरी झाल्यानंतर. आणि त्यात भजे मला खरंच आवडीचे आहेत, जिलेबी त्यापेक्षाही आवडीची आहे. जिलेबी एक वेळा दिसली की नाही थांबू शकत मी खायाशिवाय. तर इथं भजी आणि जिलेबी एन्जॉय करत मी बसली होती. पण अजून आठवलं की खाता खाता आपण निदान भाजी तरी निवडून घेऊ, म्हणजे एका इकडे आपलं खाणंही होईल आणि आपलं जे भाजी असते ती निवडूनही होईल. तर आठवडी बाजारात जेवढे सामान असते, म्हणजे भाजीपाला वगैरे जेवढं असते आमच्याकडे, तेच आठवडी बाजारातलंच येते. थोडं बाहेर गेले म्हणजे मग तिकडूनही भाजीपाला घेऊन येतात, पण सध्या तरी आठवडी बाजारातलंच आणणं सुरू आहे. कारण अजून वावरात आमच्या भाजीपाला अजून पेरला नाही, म्हणजे नाही कोथिंबीर, मेथी, पालक हे असं काहीतरी पेरत असतात. अजून तरी पेरलं नाही, आता पेरणार आहेत, थोड्या दिवसानं पेरू असं बोलले होते आशूचे बाबा. तर इथं मला शेरखाना आला. आता त्याला फोन दिसला म्हटल्यावर तो फोन घेतल्याशिवाय इथं राहणार नाही, तर इथंच मला व्हिडिओ बंद होऊन जाते. मग
तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्रायबर लय कमी झाले. सो प्लीज बाय.